नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जागतिक महिला दिन हा येत असतो जात असतो, परंतु महिलांसाठी नेहमी कार्य करणारे व्यक्ती या सर्वात महत्त्वाचे असतात आणि तोच धागा पकडून आज आपण डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना आज संपादकीय म्हणून आपण एटीव्ही न्यूज मध्ये बोलवलं। आज मॅडमनी खूप काही टिप्स आम्हाला दिल्या, खूप काही त्यांनी चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या आणि खूप काही करण्याची प्रेरणा आम्हाला दिली। ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मॅडम ज्या ज्या वेळेस बाहेर जात असतात त्यावेळेस त्यांनी अतिशय चांगलं असं त्यांचं जे कार्य असतं त्या कार्याच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचल्या, त्यांची ओळख करून देण्या इतपत तरी मी मोठा नाही, परंतु तरी आज आपल्यासोबत डॉक्टर सुधाताई कांकरिया मॅडम, आपलं एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत। मॅडम, एक जागतिक महिला दिन आहे म्हणून मी विचारतो, हे बेटी बचाओ हे कशी काय संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आली? म्हणजे सर्वात प्रथम मला हा प्रश्न पडला। साधारणतः 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली तर तेव्हा एक महिला पेशंट म्हणून आली आणि तरुण वय होतं तिचं आणि तिच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू होता। तर मग ट्रीटमेंट झाली, तिला दिसायला लागलं, पण कसं आहे की मोतीबिंदू हा युज्युअली उतार वयात येतो, पण म्हणजे तिला कसा आला, तिला खूप हिस्ट्री विचारली होती। मी म्हटलं तुला मार लागला का, किंवा तू पडली का, किंवा तुझं रेडिएशन वगैरे काही घेतलं का, पण त्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नव्हतं। पण जेव्हा ती बरी झाली आणि परत एकदा फॉलोअपला आली तेव्हा मात्र मग तिने स्वतःहून मला सांगितलं की तिला पहिली एक मुलगी होती आणि नंतर ती परत गरोदर होती। तर त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 30 वर्षापूर्वी सोनोग्राफी नावाचं मशीन नव्हतं, तर त्यामुळे लिंग परीक्षण करणं वगैरे हे नव्हतं। पण त्यांनी म्हणजे त्यांच्या सासरच्या लोकांनी तिला कुठल्या बुवांकडे वगैरे घेऊन गेले आणि मग त्यांनी सांगितलं की हिला मुलगी असण्याची शक्यता आहे आणि मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हे तू पाडून टाक। तर ती म्हणाली की नको, की मला जे काही असेल ते चालेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आपण दोघांचंही स्वागत आहे। पण तिने नाही ऐकल्यामुळे मग सासरच्या लोकांमध्ये थोडंसं मारामारी अशी झाली आणि तिला ढकललं तर तो याचा कोपरा असतो ना, टेबलाचा कोपरा, तो तिच्या डोळ्यामध्ये असं घुसला आणि ब्लंट इंजुरी झाली आणि त्यामुळे मग तिला मोतीबिंदू झाला। तेव्हा तिने जी कथा मला सांगितली, तिचा जो अनुभव होता, तर त्यातून मग मला असं वाटलं की नाही, आपल्याला इथं काहीतरी करण्याची गरज आहे। तर फक्त म्हणजे पेशंटला ट्रीटमेंट देऊन चालणार नाहीये, तर समाजाचे हा जो काही प्रश्न आहे याच्या मुळाशी जाऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि तेव्हा मग त्या दृष्टीने मग मी पावलं उचलायला सुरुवात केली। मॅडम, एक जर का पाहिलं आपण समाजामध्ये तर एक असं लक्षात येतं, आता तुम्ही मोठे डॉक्टर नावाजलेले डॉक्टर आहात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे, सर्व काही, पण हे सर्व असताना मला आता जो 8 तारखेला आपला कार्यक्रम करत होता तो 7 तारखेला करण्याची वेळ आली, ती का आली ते सुद्धा मला माहिती आहे, कारण मी तुम्हाला येऊन भेटलो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की पूर्ण दिवस तुमचं पॅक आहे। तर हे सर्व करत असताना, कारण की लोक आजकाल पैशा मागं पळतात पण तुम्ही समाजा मागं पळतात, ह्याच्या मागं नेमकं काय दडलंय? याच्या मागे असं म्हणता येईल की आईवडिलांनी केलेले संस्कार, की पैसा केंद्रस्थानी ठेवून आपण आपलं जीवन गुंफायचं नसतं, तर माणुसकी केंद्रस्थानी ठेवून आपण आपलं जीवन आखायचं असतं। आणि हे आई वडिलांनी जे संस्कार केलेले आहेत, म्हणजे आई माझी आदर्श शिक्षिका आहे आणि शिक्षणातून तिने मला घरातून संस्कार केले, वडील सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत, तर त्यांच्याकडूनही खूप संस्कार माझ्यावर झाले आणि आमच्या घरची अशी प्रथा परंपराच होती की सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं, संध्याकाळी झोपायच्या आधी सगळ्यांनी एकत्र बसायचं, मग आईने एखादी चांगली कथा म्हणजे बोधकथा वाचून दाखवायची आणि सगळे आम्ही भावंडांनी ते एकत्रितपणे ऐकायची आणि मग झोपायचं, अशा आमच्या घराची पद्धतच होती। सकाळी लवकर 5 वाजता उठायचं, देवाला नमस्कार करायचा आणि नंतर मग आपला अभ्यास करायचा। तर ह्या सगळे जे संस्काराचे पैलू आहेत हे महत्त्वपूर्ण आहेत, त्यातून मग जे बीजारोपण होतं ते महत्त्वाचं। नंतर मी सासरी आले, सासरी सुद्धा आमच्या सासूबाई ज्या आहेत त्या स्वातंत्र्य सैनिका आहेत आणि त्यांनी म्हणजे महात्मा गांधींचं मार्गदर्शन त्यांना मिळालं, त्यांना विनोबा भावेंचं मार्गदर्शन मिळालं, देशासाठी त्यांनी 6 महिने कारावास भोगला
आणि त्यांचे संस्कार सुद्धा माझ्यावर झाले की देशासाठी आपण केलं पाहिजे. आमचे सासरे निवृत्त न्यायाधीश आणि न्यायाधीशांना सुद्धा म्हणजे त्यांनी एवढं काटेकोरपणे सगळे नियम पाळलेले होते की मला आठवतं की त्यांनी त्यांचं आडनाव सुद्धा बदललं होतं की कांकरिया ठेवलं तर सगळ्यांना म्हणजे ते समजेल की हे असे असे आहेत. मग कदाचित कुणी येईल की आमच्यासाठी असं करा वगैरे, तर तसं वाटू नये म्हणून कांकरिया न लावता ते काकरे आडनाव लावायचे. म्हणजे एवढे ते प्रिन्सिपली जीवन जगणारे होते. म्हणजे एकंदरीतच माहेरी जे माझं बालपण गेलं ते जे माझ्यावर संस्कार झाले आणि ते संस्कार अधिक फळाला आले ते आणखीन सासरी, की सासरी सुद्धा असंच वातावरण होतं. तर त्यामुळे मग पैसा केंद्रस्थानी न ठेवता माणूस केंद्रस्थानी ठेवून आपलं जीवन आखलं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे मी करत नाहीये तर परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय. मॅडम, एक महत्वाची गोष्ट, कारण की आपला व्यवसाय जर का पाहिला आणि त्या ठिकाणी आलं तर एक लक्षात येतं की साई सूर्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर पेशंट खूप मोठ्या प्रमाणात, रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात. परंतु आपला मुलगा गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यानंतर सुनबाई या सुद्धा डॉक्टर आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये फिरत होते तर मुलावरती संस्कार कसे घडवले? कारण की हा एक महत्वाचा विषय, कारण की तुम्हाला टाइम कसं काय मिळत होता? कारण की आज असं नाही ना की तो कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रात गेला किंवा काहीतरी. आज त्याचं पण नाव एकदम मोठं आहे, पुण्याला तुमचं मोठं हॉस्पिटल आहे. कसं तुम्ही त्याला घडवलं? साधारणतः माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी वर्धमान हा माझ्यासोबत होता आणि वर्धमान 12वी पर्यंत असेपर्यंत मी कुठलीही बाहेरची जबाबदारी स्वीकारली नाही. म्हणजे पूर्ण त्याचं 10वीपर्यंत मी त्याचा अभ्यास घेत होते. 11वीला मग त्याच्याकडे लक्ष दिलं आणि 12वीला विशेष लक्ष दिलं. आणि 12वीपर्यंत मी कुठलीही बाहेरची जबाबदारी म्हणजे इव्हन दवाखान्यातलीही पण जबाबदारी मी जास्त स्वीकारली नाही की जेणेकरून तो माझ्यापासून दुरावला जाईल. मग म्हणजे त्याचा अभ्यास आहे, त्याचं म्हणजे आमच्या सोबत तो राहत होता. मग हे सगळ्या जे काही जीवनशैली आहे उठण्यापासून झोपण्यापर्यंतची त्या सगळ्या सोबत तो होता. आणि त्यामुळे म्हणजे असं कसं असतं की संस्कार करावे लागत नाहीत, ते संस्कार आपोआप घडत असतात. तर त्याची काही मोठी माणसं घरातली आहेत ते कसे चालतात, कसे बोलतात, कसे एकमेकांशी वागतात, समाजाशी कसे वागतात, त्यांची कुठल्या वेळेस काय निर्णय असतात, कुठल्या गोष्टीला ते जास्त महत्त्व देतात, हे पाहून पाहून मुलं शिकत असतात. म्हणजे वर्धमानचं मला उदाहरण एक मुद्दाम सांगावंसं वाटेल की 10वीची त्याची परीक्षा होती आणि त्याला मी सोडायला जायची परीक्षा पण 10वीची. तो म्हणायचा मम्मी तू नको येऊ कारण माझ्या मित्रांच्या आई कुणी येत नाही. पण मी म्हणायचे नाही रे मला बरं वाटेल म्हणून मला येऊ दे. तर मी गाडीतून जायची, त्याला म्हणायचं चल बस माझ्या बाजूला गाडीत मी तुला सोडते भाऊसाहेब फिरोद्यामध्ये. ते 10वी होती त्याची. तर तो म्हणायचा नाही की माझे सगळे जे मित्र आहेत ते सायकलीवर येतात, मग मी तुझ्यासोबत गाडीत कसा काय येणार, म्हणून तो सायकलीवर आणि मी गाडीत. असं त्याला 10वीच्या परीक्षेला मी सोडायला गेले. म्हणजे त्याच्या म्हणजे मुळातच तो मुलगा इतका खरंच सोन्यापेक्षा म्हणजे जे कार्य केलं त्याचं एक सफल झालं नाही का? एक देवानी सुद्धा एक आशीर्वाद चांगला दिला वर्धमानच्या रूपामध्ये. आणि सुनबाई सुद्धा तेवढ्याच तुम्हाला चांगलं, डोळ्यांचे डॉक्टर आहेत, रेटिना स्पेशालिस्ट आहे, खूप चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि वर्धमानच्या बरोबरीने ते काम पण करतात, चांगल्या पद्धतीने करतात. खूप छान आहे. आम्हाला एक नात आहे, तिचं नाव स्मिरा आहे. लाडाने मी तिला गोडुली म्हणते. ती पण खूप गोड आहे आणि तिच्यावर पण छानपैकी म्हणजे इतक्या लहान वयामध्ये सुद्धा ती छान चित्र काढते आणि तिच्या लक्षात एवढं राहतं. निरीक्षण कॅपॅसिटी पण तिची खूप छान आहे. तर हे सगळं पाहून, परिवार पाहून खूप आनंद होतो. आणि संस्काराचं बीज हे लहानपणीच होत असतं आणि ते घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या आचरणातून ते बीज मुलांच्या मनावर पडत असतं आणि ते खूप महत्वाचं आहे. जे आजकाल आपण पाहतोय की थोडीशी विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आणि आई वडील दोघं जण काम करत असतात. त्यामुळे त्या लेकरावर जाणत्या अजाणतेपणाने थोडंसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे जे संस्कार अपेक्षित आहेत ते कुठेतरी कमी पडतात आणि त्यामुळे मग असं आपण चित्र जे समाजाचं पाहतो ते आपल्या समोर आलेलं आहे. मॅडम, एक विषय असा आहे की सावित्रीबाई फुले असते, त्यांनी ज्यावेळेस कार्य करायला घेतलं त्यावेळेस खूप त्रास झाला त्यांना. आणि तुम्ही सांगतात की 30 वर्षापूर्वी तुम्ही कार्य सुरू केलं, त्यांच्यापेक्षा थोडा कमी त्रास झाला असेल पण त्रास तर निश्चित झाला असेल.
नेमकं काहीतरी असं एखादा प्रसंग आम्हाला सांगा की ज्यावेळेस तुम्ही शपथ देतात लोकांना, तुम्ही विवाह असेल तिथं, सामूहिक विवाह असेल तिथं जातात तुम्ही, म्हणजे जिथं तुम्हाला चान्स मिळेल, चान्स म्हणून मी त्या ठिकाणी तुम्ही प्रबोधन करतात. तर प्रशासकीय अधिकारी असतील, कारण मी मध्ये बघितलं कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना एक शपथ दिली. म्हणजे हे जेव्हा तुम्ही करत होते त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला कशा अडचणी आल्या? ऍक्च्युली जेव्हा मी सुरू केलं तेव्हा तो काळ म्हणजे प्रबोधनातून मी सुरू केलं, पण त्यानंतर लवकरच 1-2 वर्षामध्ये मी एक कृती कार्यक्रम बनवला. कारण नुसतं प्रबोधन करून काही उपयोग नसतं. प्रबोधनाने तेवढा मनावर परिणाम होतो की नाही बाबा मॅडम मला छान बोलल्या आणि खरंच बोलल्या, हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे वगैरे, पण 2-3 दिवसानंतर माणूस ते विसरून जातो. तर म्हणून मी काय केलं की त्याला कृतीची जोड दिली, म्हणजे त्या कृती कार्यक्रमच बनवला. मग त्याला 11 कलमी कृती कार्यक्रम असं म्हटलं. त्यातला पहिलाच कलम आहे की सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे, म्हणजे प्रत्येक परिवाराने संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकी स्त्री भ्रूणहत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं मी मनापासून स्वागत करेन. आणि जेव्हा तो सामुदायिक होतो त्याला आपण ठराव असं म्हटलं जातं. मग तो ठराव ग्रामसभेचा असेल, तो सोसायटीचा असेल, तो वॉर्डचा असेल, तो NGOचा असेल, तो वधूवरांनी घेतलेला असेल, म्हणजे सामूहिकरित्या घेतला तो ठराव म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा ठराव घेण्याविषयीचा मी पहिला कलम केला. दुसरा कलम केला की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि देशातल्या प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेक्स रेशोचा चार्ट लावला जातो. कारण तुम्हाला आम्हाला कसं समजणार नाही का, सर्वसामान्य माणसाला समजणार कसं की आपल्या गावामध्ये किती मुलं आणि किती मुली आहेत, म्हणजे संकट काय आहे हे समजल्यानंतर आपण संकटावर मात करण्यासाठी तयारी करतो. ते संकटच आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. म्हणून मग मी तशी विनंती सगळ्यांना केली आणि शासकीय कमिटीवर आले, ज्या धोरण ठरवतात त्याच्यामध्ये आले, त्यामुळे ते धोरण ठरलं गेलं आणि आज आपण देशामध्ये पाहतो सगळ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेक्स रेशोचा बोर्ड लागलेला आहे. तिसरा कलम मी घेतला की लोकसहभाग असला पाहिजे आणि त्या लोकसहभागासाठी 1 रुपयाची जादू योजना ही सुरू केली की म्हणजे समजा आता गावामध्ये जितके पण लोकसंख्या असेल तर त्यांनी सहभाग द्यायचा. तो कशा प्रकारे की गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येकाने 1-1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि मिळून जी काही रक्कम जमा होईल तर त्यातून मग मुलीला झबलं घेणं आहे, आईची खणानाळ आणि ओटी भरणं आहे आणि सासूबाईंना पण फुल आणि श्रीफळ देऊन सन्मान करणं आहे. याला आपण कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये लोकसहभाग घेण्यासाठी 1-1 रुपये देणं कुणाला अवघड नाहीये, सगळेजण देऊ शकतात. तर अशी 1 रुपयाची जादू योजना हजारो गावांमध्ये हजारो संस्थांनी घेतलेली आहे, त्याची चांगली अंमलबजावणी होत आहे. शाळातून कॉलेजमधून सुद्धा होत आहे. त्यानंतरचा पुढचा कलम मी घेतला तो म्हणजे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. आपण पाहतोय की साधारणतः खेडेगावामध्ये ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही तर त्या कुटुंबाला जवळपास वाईटच टाकलं जातं की लग्नाला बोलवलं जात नाही, डोहाळे जेवणाला बोलवलं जात नाही. हो, महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आताच तुम्ही पहा आपल्या याच्यातलीच नगर जिल्ह्यातलीच आता वांबोरी मधली जी घटना घडली की त्या कुटुंबामध्ये मुलीच होत्या आणि मुलगा जन्माला येत नाही म्हणून नवऱ्यांनी बायकोला आणि मुलांना मारून टाकलं. हो, आता ते निकाल पण लागला, ते त्याला फाशी शिक्षा सुद्धा झाली. म्हणजे हे उदाहरण, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मग हे सगळं बदलण्यासाठी फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान असं साधी सोपी गोष्ट आहे, पण त्यातून मानसिकता बदलणार आहे म्हणून ती सुरू केली आणि त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या घरामध्ये मुलाचा जन्म होत नाही त्या घरामध्ये आईला दोषी ठरवलं जातं, आईला त्रास दिला जातो. तर हे कसं चुकीचं हे समजावून सांगणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये XX आणि XY हे जे क्रोमोझोम आहेत त्या क्रोमोझोम मागचं जे विज्ञान आहे हे सर्वांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या कलमामुळे हे अनेक लोकांना आता समजायला लागलेलं आहे की मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं. म्हणजे आईकडे X आणि X असे क्रोमोझोम असतात, वडिलांकडे X आणि Y असे क्रोमोझोम असतात. आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2 X झाले तर मुलीचा जन्म होतो. आईकडून X आला, वडिलांकडून Y आला, XY झाले तर मुलाचा जन्म होतो. म्हणजे हा विचार जो आहे, हे जो विज्ञान आहे, हे सर्व दूर पोहोचवण्याची आज आवश्यकता आहे म्हणून तो 5वा कलम घेतला. मग याच्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांनाही सामावून घेतलेलं आहे की मुलांना जेव्हा आपण समजावून सांगतो आणि ती पॅम्पलेट म्हणतो की तुम्ही घरी घेऊन जा आणि आई वडिलांना आजी आजोबांना ते समजावून सांगा
म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञानाचा लोकजागर जो आवश्यक आहे तो होतो. 6वा कलम घेतला नकोशीला करूया हवीशी. अनेक गावामध्ये मुलीचं नाव नकोशी ठेवलं जातं, नकुसा ठेवलं जातं, बीडमध्ये कडूबाई ठेवलं जातं, खानदेशमध्ये खट्टीबाई ठेवलं जातं, पंजाबमध्ये मुलीचं नाव मुलाच्या नावासारखं ठेवलं जातं, राजस्थानमध्ये अंतिमा ठेवलं जातं, यान आशा किंवा फसीबाई पण ठेवलं जातं. तर हे सगळे जी नावं आहेत ती स्त्रीला दुय्यम दाखवणारी आहे, तिचं आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणारं आहे आणि तिचं भविष्य सुद्धा अंधारमय करणारी आहेत. तर हे बदललं पाहिजे म्हणून आम्ही साताऱ्यापासून सुरुवात केली आणि आजपर्यंत 1001 मुलींचं नामकरण आपण करू शकलो. हा 6वा कलम आहे. 7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग. तर याच्यामध्ये आम्ही सगळ्या युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातल्या यांना मुद्दाम याच्यामध्ये सामावून घेतलं की त्यांच्या अंडर ज्या काही म्हणजे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजमध्ये मुलं आणि मुलींनी सजग झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे, याविषयीची माहिती घेतली पाहिजे आणि मुलींच्या जन्माच्या स्वागताची भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि हीच मुलं आहेत की यांची लग्न होणार आहेत. हुंडा घेऊ द्यायचा नाही आणि घ्यायचा पण नाही, ही भूमिका पण त्यांची तयार झाली पाहिजे. लग्न झाल्यानंतर पत्नी ही आपली जीवनसाथी आहे ही सुद्धा त्यांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. या दृष्टीने मग सगळ्या युनिव्हर्सिटीजला आम्ही सामावून घेतलं आणि तिथेही चांगला प्रतिसाद आज आपल्याला मिळत आहे. 8वा कलम घेतलाय 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. म्हणजे 7 फेरे घेतले जातात. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्यातून अजून एक वचन आपण जोडलेलं आहे आणि तो म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. त्याचा मंत्रही तयार केला आहे की लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आज देशामध्ये 10,500 पेक्षा जास्त जोडप्यांनी 8वा फेरा घेतलाय आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी अनुदान जाहीर केले. राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाने याविषयी अशा सूचना जारी केलेल्या आहेत की तिथं होणारी सगळी लग्न ही अशा पद्धतीने व्हावेत. म्हणजे मी नॅशनल कमिटीवर काम करते, स्टेट कमिटीवर काम करते, त्यामुळे देशभरचा वावर असल्यामुळे सगळीकडे मला हा संदेश पोहोचवता येतो. त्यानंतरचा कलम आहे 9वा कलम, तो म्हणजे ANC ट्रॅकिंग. म्हणजे जी गरोदर माता आहे त्या गरोदर मातेची पूर्ण हिस्ट्री घेतली पाहिजे आणि ज्यांना आधीच्या मुली आहेत तर त्यांच्याशी मैत्री करून, त्यांच्या परिवाराशी मैत्री करून, मग हे काम अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून असेल, आशा हेल्थ वर्करच्या माध्यमातून असेल, की त्यांना अशा फॅमिली जोडून दिलेल्या आहेत की तुम्ही अमुक 4-5 फॅमिलीकडे लक्ष द्यायचं वगैरे. आणि त्यानुसार 1 to 1 जेव्हा कॉन्टॅक्ट होतो, जेव्हा पर्सनल कॉन्टॅक्ट होतो तेव्हा खूप बदल होतो. मग त्यांच्या सासूबाई आहेत, त्यांच्या नणंदबाई आहेत, त्यांचे सासरे आहेत, त्यांचे पती आहेत, ते सगळे एका परिवारामध्ये असल्यासारखं त्यांचं जाणं येणं आहे. मग शासनाच्या सगळ्या सुविधा त्यांना देणं आहे, त्यांचं लसीकरण आहे, त्यांना वाहनाची सुविधा आहे, त्यांना म्हणजे जे पोषक आहार आहे त्याची सुविधा आहे. या सगळ्या सुविधा मिळवून देण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास घेणं की मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आहे, आपल्याला सोनोग्राफी करून लिंग परीक्षण करायचं नाही, ही भूमिका त्यांच्यामध्ये तयार करण्याचं काम आमच्या अंगणवाडी ताई आणि आशा हेल्थ वर्कर खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. ते 1 to 1 म्हणजे डायरेक्ट मातांशी आपलं कॉन्टॅक्ट, आणि त्या ऑनलाईन पण अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये ते ऑनलाईन सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. याच्यामध्ये आणखीन एक जोड मी दिली ती म्हणजे सामुदायिक डोहाळ जेवणाची. म्हणजे सगळ्या माता जेव्हा गरोदर माता एकत्र येतात आणि सामूहिकरित्या शपथ घेतात आणि सामूहिकरित्या ही भूमिका समजून सांगितल्यानंतर त्यांना पटते, त्यातून खूप परिवर्तन झालेलं दिसते. म्हणजे आमच्या सुनबाई गरोदर होत्या तर तेव्हा आम्ही सामुदायिक डोहाळ जेवण केलं. इथे काही भगिनी ज्या होत्या स्लम एरियातल्या माता त्यांना पण घेतलं. साईबनमध्ये आम्ही तो सोहळा केला आणि कुपोषण मुक्त भारत हा पण त्यांना ही पण भूमिका समजून सांगितली आणि स्त्री जन्माच्या स्वागताची भूमिकाही आम्ही तयार केली. यातून ज्या काही जवळपास 14 जणी एकत्र होत्या तर त्यातल्या 12 जणींना मुलगी झाली आणि 12 जणींनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं आणि पेढे मला आणून दिले. त्यात अजून मी आनंदाची गोष्ट सांगते की मला पण नाच झाली. मला पण नाच झाली आणि त्याचा मला खूप आनंद झाला. हे ANC ट्रॅकिंग हा 9वा कलम आहे. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. तर मग याच्यामध्ये PCPNDT नावाचा जो कायदा आहे त्या कायद्याविषयी सर्वसामान्य लोकांना माहिती देणे आणि जागृती निर्माण करणे,
त्यासोबतच डॉक्टर्स आहेत, मग इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असतील, रेडिओलॉजिस्टचे असतील, गायनेकोलॉजिस्टचे असतील, तर त्यांच्या सोबत राहून त्यांच्यासाठी कार्य करणे, त्यांच्याही अडचणी समजून घेणे आणि शिवाय त्यांचंही मनोभूमिका तयार करणे की या असल्या कुठल्याही सोनोग्राफी करून आपल्याला लिंग परीक्षण करायचं नाही. तो कायद्याने तर गुन्हा आहेच आहे, पण तो माणुसकीचा सुद्धा खून आहे. तर त्या दृष्टीने ती भूमिका तर आणि सगळे डॉक्टर्स चांगल्या प्रकारे सहकार्य पण करतात. तर हा झाला 10वा कलम. आणि 11वा कलम आपण सामूहिक शपथ, रोजच्या प्रार्थनेतून एक प्रार्थना आपल्या चिमुकलीसाठी आणि आणखीन एक कन्सेप्ट सुरू केला, तो म्हणजे 15 मिनिट्स फॉर गोडुली. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या जीवनातील 15 मिनिटं रोज या विषयासाठी द्यायचे, मुलीच्या जन्माच्या स्वागताविषयी द्यायचे. मग ते चिंतन मननातून द्या, मग आचरणामधून द्या, कृती कार्यक्रमामधून द्या, संपर्कातून द्या, कुठल्याही पद्धतीने द्या, पण रोजचे 15 मिनिटं आपल्याला या विषयासाठी द्यायचे आहेत. तर याला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. असं एक फेसबुकचं अकाउंट पण सुरू केलेलं आहे, खूप जण त्याला जॉईन पण झालेले आहेत. अशा 11 कलमी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर त्याचं चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन चालू आहे. आणि मला सांगण्यास आनंद होतोय की आता मुलींची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणजे आता जर महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलं तर जन्मदर म्हणजे जन्माच्या वेळचा जन्मदर म्हणजे 0 ते 6 नाही तर जन्माच्या वेळचा जो जन्मदर आहे तो आता महाराष्ट्रामध्ये 1000 मुलांच्या मागे 919 आहे. एवढा वाढलाय, 919 पर्यंत वाढलाय. आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो 917 आहे. क्या बात आहे. तर सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रातील अनेक 31 जवळपास महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यामध्ये आणि देशातील जवळपास प्रत्येक स्टेटमध्ये हा मुलींची संख्या वाढायला लागलेली आहे. फक्त थोडंसं 3 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडीशी कमी आहे, ती म्हणजे मुंबई, रायगड आणि सातारा. तर ती पण हळूहळू वाढेल असा विश्वास मला वाटतोय. पण आता सजगता निर्माण झालेली आहे, लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. मुख्य म्हणजे माइंडसेट बदलला पाहिजे, म्हणजे मानसिकता बदलली पाहिजे. कारण सोनोग्राफी मशीन येऊन आता 25 वर्ष झाले आणि त्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं होत होतं. म्हणजे आपण ऐकतोय की राजस्थानमध्ये मुलगी झाली तर दुधामध्ये बुडवून तिला हे मारून टाकायचे किंवा उशीखाली हे करून करायचे किंवा अनेक म्हणजे राज्यामध्ये कचऱ्यामध्ये टाकून तिला फेकून द्यायची वगैरे वगैरे असे आपण ऐकतोय. मुख्य म्हणजे मानसिकताच बदलण्याची आज आवश्यकता आहे. हा जो प्रश्न आहे हा स्त्रियांविषयी जर प्रश्न असला तरी फक्त स्त्रियांचा प्रश्न नाहीये. म्हणजे हा प्रश्न स्त्री विषयक आहे, पण फक्त स्त्रियांचा प्रश्न नाही तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. किंवा असं म्हणता येईल की ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची नाहीये किंवा पुरुषांविरुद्ध स्त्रीची नाहीये, तर ही लढाई विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. त्यामुळे संस्कृतीची कास आपण धरली पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये अहिंसा परमो धर्म असं म्हटलं जातं की आपल्या विचारांनीही दुसऱ्यांचं मन दुखू नये अशी भूमिका आपली भारतीय संस्कृती सांगते. तर त्या संस्कृतीचं बोट आपण परत पकडलं पाहिजे. सगळ्यांच्या मनामध्ये, मग स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस हा विचार मनामध्ये आला पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष, आपण सर्व आधी माणूस हा विचार आधी आला पाहिजे. आणि मग हा महिलांचा प्रश्न आणि महिलांनी सोडवावा हे एकदम चुकीचं आहे. उलट पुरुषांनी पुढे येऊन तो अधिक सोडवण्याची आवश्यकता आहे. कारण आता इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा ही फॉर शी असं म्हटलं जातं. म्हणजे पुरुषांनी महिलांसाठी काम केलं पाहिजे हा कन्सेप्ट इंटरनॅशनलनी आता पुढे इंट्रोड्यूस केलेला आहे. तर दोघांनी एकमेकांसाठी काम केलं पाहिजे. जसं साने गुरुजींनी म्हटलं होतं की हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य करायला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभूने राहो. आणि खरंच आपला भारत देश हा बलशाली आहेच, पण आता थोडे कुठेतरी मागे पडलेला आहे. कारण स्त्रियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे स्त्री भ्रूण हत्येमुळे. स्त्रीचा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालाय तोही स्त्री भ्रूण हत्येमुळेच. आणि मागच्या म्हणजे अनेक वर्षाचा अभ्यास केला तर मागच्या काही काळामध्ये खूपच स्त्री भ्रूण हत्या होत होत्या. म्हणजे 1.5 कोटी स्त्री भ्रूण हत्या झाल्या हो. म्हणजे इतकं वाईट की जी मुलगी निरागस आहे, निष्पाप आहे, की जिचा काही दोष नाही, तिला असं संपूर्ण जातं. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. पण ठीक आहे, आता हे पलटत आहे, बदलत आहे, परिवर्तन होत आहे, सकारात्मक परिवर्तन होत आहे.
तर आपण सगळेजण परत एकदा एकत्र येऊयात आणि ही स्त्रियांची संख्या, मुलींची संख्या वाढवून दाखवूयात आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून दाखवूयात. एक महत्वाचा विषय असा आहे की हे सर्व तुम्ही कार्य करतात, या कार्याला तर आमचा सलामच आहे, कारण की महिला दिन आहे. परंतु एक गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती करतात, परंतु आपल्यासारखी एक महिला पुढे आली तर आता आपण जर सांगितलं की शहराचं, महाराष्ट्राचा जो आकडेवारी सांगितली त्यामध्ये नगरचा जो आकडा सांगितला तो निश्चितच पुढे आहे. म्हणजे एक महिला घरामध्ये, आपण ते बोलतो की एक महिला घरामध्ये जर का सुशिक्षित असेल तर पूर्ण घर सुधारतं. त्या पद्धतीने तुम्ही इथून कार्य सुरू केलं आणि त्या नगरला कुठेतरी वरती आहे आता नगर. पण ती विषयी तुम्ही ती कविता केली होती, ती जरा आपल्या सर्व श्रोत्यांना सांगितली तर खूप आवडेल. चालेल. दिवाळीचा जो सण असतो की नाही, तो सण पणत्यांनी साजरा केला जातो. पण त्याच दिवशी जर पणती रुसली तर दिवाळीचा सण साजरा होईल का? नाही होणार. तर तशी छोटीशी कविता आहे की दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला. भाऊ बहिणीचा हा स्नेह, भाऊ बहिणीचा हा स्नेह आनंदाचा ठेवा, स्नेहाचा ठेवा, स्नेहाचा ठेवा जतन करूया, एकपंटी स्त्रीत्वाची जागती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एकपंटी रुसली, म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. निश्चितच सुंदर अशी कविता, आणि ही कविता खूप गाजली आहे, कारण की अनेक पुस्तकामध्ये ते आम्ही पाहतो आणि ते पुस्तक सुद्धा तुम्ही अनेक ठिकाणी वाटून त्यातून सुद्धा प्रबोधन केलं. मॅडम, एक नगरकरांच्या मनामध्ये कधी कधी येतं एक प्रश्न, आता एक जागतिक महिला दिनाच्या पासून जरा बाजूला येतो. महिला म्हणजे अनेक जणांच्या मनामध्ये येतं की मॅडम खूप चांगलं काम करतात, कारण त्याची पावती उद्या ज्याला तुम्हाला भेटणार सुद्धा आहे की जी ग्राम सभा खूप मोठी तुम्ही महिलांची बोलवली ते. तर मॅडम, हे समाजकारण करता करता कधी असं वाटलं नाही का तुम्हाला की आपण राजकारणात सुद्धा एखादं पाऊल ठेवायला पाहिजे? कारण की मध्यंतरी दोनदा तुमचं नाव सुद्धा खूप चर्चेत येतं, मध्यंतरी अनेक बातम्या सुद्धा आल्या की मॅडम निवडणूक लढणार, मॅडम निवडणुकीला उभा राहणार, आणि त्या पद्धतीने अनेक जण तयारीला पण लागतात. पण कुठेतरी मॅडम नंतर परत माघारी जातात का बाजूला पडतात ते काही कळत नाही. काय असं वाटत नाही कधी आपल्याला की राजकारणात आपण यायला पाहिजे? राजकारण हे माझं कधीच क्षेत्र राहिलं नाही, किंवा राजकारणाचा मला अभ्यास नाही, आणि राजकारण हे क्षेत्र थोडंसं मला असं वाटतं की मला जमेल की नाही. आणि दुसरी गोष्ट, राजकारणातलं जे काही वातावरण आहे हे मला सूट होणारं नाही आहे. म्हणजे राजकारण राजकारण करणारे आहेत, त्यातले काही लोक खूप चांगले आहेत, ते प्रश्नच नाही. परंतु मला असं सहज गंमत म्हणून सांगते की अनेक लोकांनी मला सांगितलं की तुम्ही राजकारणाला अजिबात जाऊ नका, कारण तुम्हाला खोटंच बोलता येत नाही. हे कितपत खरं आहे मला माहिती नाही, परंतु राजकारणाचा माझा अभ्यास नसल्यामुळे किंवा या क्षेत्रामध्ये मला आवड नसल्यामुळे, पण काय होतं की प्रत्येक वेळेस जेव्हा निवडणुकीचा जर बिगुल वाजला की प्रत्येक जण विचारतं मला, म्हणजे प्रत्येक पक्षाचे आदरणीय अधिकारी येतात, विचारतात, आणि मी नाही म्हणते, पण कुणी हो होऊन जा मॅडम, काय होत नाही वगैरे असं होतं. आणि मग ते नाव येतं, पण माझी तयारी होतच नाही, म्हणजे मनाची तयारी होतच नाही माझी की आपण त्याच्यामध्ये जावं. पण हे सामाजिक क्षेत्र मला जास्त चांगलं वाटतं की जिथे मी डायरेक्ट मनाशी भिडू शकते आणि मनातूनच परिवर्तन होत असतं. आणि राजकीय क्षेत्राचा मला अभ्यास पण नाही, ते वातावरण
परंतु भविष्यात त्या आम्हाला वातावरण माझ्यासाठी सुटणे किंवा परंतु आम्हाला भविष्यात असं वाटतं, जसं सचिन तेंडुलकर असतील, जसे लता दीदी असतील, असं तुमचं समाजकार्य बघून म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर पद्मश्री पर्यंत आपलं काम इतकं मोठं आहे की पद्मश्री सुद्धा भेटायला पाहिजे, हे आमचं म्हणजे वैयक्तिक मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. त्या पद्धतीने तुम्हाला जर का राजकारण करण्याची संधी मिळालीच तर कसं पाहताल त्याकडे? कारण की महिलांसाठी काय करू शकता तुम्ही त्या याच्यातून? पहिलं काय करताल काम? राजकारणात संधी मिळाली तर एक तर मी निवडणूक लढणार नाही, कारण निवडणूक लढताना जे आपण चित्र पाहतो समाजामध्ये आज होताना की हे वाट ते वाट, हे कर ते कर वगैरे वगैरे, ते पाहवलं जात नाही, ऐकवलं जात नाही, पटत नाही, त्यामुळे निवडणूक लढणार नाही. पण अशी जर समजा संधी मिळाली तर मग मी एक चांगलं संघटन उभं करेन आणि खरोखर काम झालं पाहिजे की नुसतं कागदोपत्री नाही तर परिवर्तन झालं पाहिजे, मनातून परिवर्तन झालं पाहिजे. जसं आज आपण म्हणू शकतो की आधी मुलींची संख्या एवढी होती आणि आज ही एवढी आहे, असं जे काही समाजामध्ये परिवर्तन होतं ते दाखवता आलं पाहिजे. नुसतं एखादी बिल्डिंग बांधली किंवा असं झालं म्हणजे काय म्हणतात की बिल्डिंग बांधून काही नुसती कामं होत नाही, तर ती बिल्डिंग नंतर पडली पण जाती, परंतु त्या बिल्डिंगचं नुसतं उद्घाटन होतं, आतमध्ये काही होत नाही, असं नको तुम्हाला? असं नकोय. सकारात्मक सामाजिक परिवर्तनाला धरून की म्हणजे ठीक आहे, आता समजा अधिकार मिळाला, समजा कसं होतं की आपल्याला असं निवडणूक न करता समजा आपल्याला एखादं पद मिळालं तर एक अधिकार मिळतो, एक हक्क मिळतो आणि त्यासोबत एक स्टाफ पण मिळतो, सहकारी मिळतात. त्यामुळे आपण जे काही काम करतो ते अधिक व्यापक दृष्टीने करू शकतो, अधिकारवाणीने ते करून घेऊ शकतो, ती एक कामाला शिस्त लावू शकतो. तर तसं जर झालं समजा तर नक्कीच सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांचे जे प्रत्येकामध्ये काहीतरी सकारात्मक गुण असतो, नकारात्मक सुद्धा असू शकतो, पण त्याला बाजूला ठेवून सकारात्मक गुण जो आहे त्याचा वापर आपण करू शकतो. जसं एक माळ गुंफायची असेल, प्रत्येक फुलांनी गुंफली तर ती छान वाटते, ती कुठे पण चांगली दिसते, त्याची गुणवत्ता छान असते, सुगंध चांगला असतो. तसंच सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करायला पाहिजे असं मला वाटतं की संघटनातूनच परिवर्तन जास्त चांगल्या रीतीने आणि जास्त लवकर होऊ शकतं. मॅडम, एक प्रश्न मनामध्ये येतो की पहिले सुरुवातीला तुम्ही सांगितलं की फॅमिली विभक्त होत चाललेले आहे, त्यामुळे संस्कार राहिले नाही. पहिलेचे लोक जे होते ते आजी आजोबा असायचे, ते रात्री संध्याकाळी मुलांना नातवंडला घेऊन बसले की शुभम करोती हे बोलायचे, दिवा लावला देवापाशी, हे आम्हाला सुद्धा आठवतं. ज्या पद्धतीने महाभारतामध्ये सुद्धा आपण पाहतो की अभिमन्यू असेल, त्याने सुद्धा आईच्या गर्भामध्येच संस्कार शिकला होता. तर हे संस्कार म्हणजे नेमकं काय असतं, तुम्हाला याचा काय अनुभव आहे? ऍक्च्युली संस्कार जे आहेत आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे की बाळ पोटात असल्यापासून संस्काराला सुरुवात होते. तर आता वर्धमानच्या वेळेस मी गरोदर होते आणि तेव्हा मी वर्धमानला घेऊन म्हणजे पोटामध्ये घेऊन फायनल MBBS ची परीक्षा दिली आणि त्यावेळेस जो मी अभ्यास केला की सगळ्या मेडिकलच्या सगळ्या म्हणजे सर्जरीचा असेल, मेडिसिनचा असेल, गायनेकचा असेल वगैरे वगैरे, तर त्यामुळे म्हणजे आता वर्धमानला सुद्धा हे टर्मिनॉलॉजी जी आहे मेडिकलची तर ही नवीन वाटत नाही, म्हणजे तो सुद्धा माझ्याबरोबर शिकला. मागचं रहस्य ते असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आपण पाहतो जुन्या काळातले लोक रामायण वाचायचे, महाभारत वाचायचे, शिवाजी महाराजांच्या कथा वाचायचे, का तर होणाऱ्या मुलावरती संस्कार याबद्दल पाडावे. तर तुम्ही अभ्यासच त्याचा करत फायनल MBBS ला होते तेव्हा माझा अभ्यासच चाललेला होता, त्यामुळे त्याला ती टर्मिनॉलॉजी अशी नवीन वाटली नाही, कारण त्याच्यामध्येच तो हसत खेळत पुढे वाढत पण हो ना. आणि पण मुख्य म्हणजे तो 12वी पूर्ण होईपर्यंत मी अजिबात बाहेरची कुठलीही जबाबदारी स्वीकारली नाही, कारण मुलांच्या सोबत राहणं, त्यांना प्रेमाचा स्पर्श देणं, त्यांचं खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देणं, त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये शाळेमध्ये जाणं आहे, शाळेतून येणं आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्याशी प्रेमाने बोलणं आहे, हे फार महत्वाचं असतं. हे प्रत्येक आईची ही जबाबदारी आहे.
तर ती आपल्याला नाकारून मुळीच चालणार नाही. त्या अधिक प्रेमाने आपण ती अधिक जबाबदारीने करणं फार आवश्यक आहे. आता सुद्धा जे मॉडर्न सायन्स हेच सांगतंय की तुम्ही अगदी बाळ पोटात असल्यापासून ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून मी मुद्दामच म्हणजे 12वी पर्यंत अजिबात कुठली जबाबदारी घेतली नाही. म्हणजे इव्हन हॉस्पिटलची पण मेजर जबाबदारी मी घेतली नाही. डॉक्टर साहेब पाहत होते. पण जेव्हा तो 12वी झाला, तो मेरिटमध्ये आला, गुणवत्तेमध्ये आला आणि त्याला मग तो KEM हॉस्पिटलमध्ये फर्स्ट MBBSला गेला आणि तिथून मग मी अगदी जोमाने कामाला लागले. मग हॉस्पिटलचं काम असेल किंवा हे बेटी बचावचं काम असेल, या दोघांमध्ये मग बरोबर माझा वेळ म्हणजे तो मला चांगला उपयोगात आणायला लागला. आणि आता या कामाच्या या टप्प्यावर ही जी मुलींची संख्या वाढू लागलेली आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. आणि परंतु ती अधिक गतीने वाढण्याची आवश्यकता आहे. म्हणून लोकसहभाग जास्तीत जास्त असावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणूनच मी आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच म्हणजे या जगातील प्रत्येक स्त्री पुरुषांना या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. कारण मी म्हटलं ना की महिलांविषयी एखादा प्रश्न असणं म्हणजे फक्त महिलांचा प्रश्न नसतो, तो एकंदरीत समाजाचा प्रश्न असतो. त्यामुळे स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी पुढे येऊन हे काम करण्याची आवश्यकता असते. आणि महिला दिनाच्या निमित्ताने फक्त एखादा उपक्रम करणं किंवा एखादा दिवस साजरा करणं एवढ्यापुरतं ते सीमित न ठेवता या महिला दिनाच्या निमित्ताने एखादा संकल्प हाती घेणं आणि तो सिद्धीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं हे महत्वाचं आहे. एकंदरीत स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे. कारण ती कशाशी निगडीत आहे? केवळ महिलांच्या अस्तित्वाशी निगडीत नाहीये, तर एकंदरीत जगाच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. पहा, आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये. उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार नाहीये. म्हणजे माणूसच निर्माण होणार नाहीये. मग ज्या जगामध्ये माणूसच नाहीये, माणुसकीच नाहीये, ते जग तरी जिवंत राहणार आहे का? तर नाही. तर हा केवळ स्त्रीच्या जन्माचं स्वागत आपण करत नाहीये, तर जगाला वाचवण्याचं पुण्य कर्म करण्याचा संकल्प आपण करत आहोत. तर सर्वांना मी विनंती करेल की आपण सगळेजण स्त्री जन्माच्या स्वागताचा संकल्प करूया. प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला आदर सन्मान देण्याचा संकल्प करूया. आपण प्रत्येक स्त्रीकडे एका सात्विक नजरेने, सात्विक प्रेमाने पाहण्याचा संकल्प करूयात की जेणेकरून म्हणजे एक पत्नी सोडल्यास बाकी सर्व स्त्रिया हे आपल्या भगिनी आहेत या दृष्टीने आपली वाटचाल झाली तर खरोखरच मला असं वाटतं की हे जे कलियुग आहे याचं रूपांतर हळूहळू सत्ययुगात व्हायला लागेल. परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. मॅडम, आज तुम्ही ATV न्यूज मध्ये आलात, संपादकीय बघितला आज. मॅडम, कसा अनुभव होता आजचा? एक शेअर करा आमच्यासोबत. कारण की आज सर्व काही बातम्या वगैरे सर्व आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली केल्या, तुमच्या अधिकाराखाली केल्या. कसा होता आजचा अनुभव आपला? माझा अनुभव खूप छानच होता. अगदी नवीन क्षेत्र माझ्यासाठी. मी कधी स्टुडिओमध्ये फक्त म्हणजे गेले असेल ती मुलाखत देण्यासाठी, पण आज सगळी सिस्टीम पाहिली की कसं वर्कअप होतं, कशा बातम्या सोडल्या जातात, कशी त्याला दृश्य जोडली जातात, सगळेजण एकमेकांशी कसं बोलतात, कसं काम करतात, कुठल्या टेबलवर काय काम चालतं, एक काम झाल्यानंतर दुसरं कसं होतं, कसं एडिटिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये म्हणजे कॅमेरामन कशा पद्धतीने काम करतो, कुठल्या अँगलनी त्यांनी बातमी घेतली पाहिजे, ती बातमी कशी रिपीट नाही झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून मला शिकायला मिळाल्या. आणि एक नवीन दालन माझ्यासाठी शिकण्यासाठी आज मिळालं. आणि खरोखर माझ्या हे सुद्धा आवडीचं दालन आहे तसं, कारण की वडील आपले पत्रकार होते. तर आज एक जाता एक शेवटची विनंती करेन मी तुम्हाला की आजचं नॅरेशन, बातमीपत्र हे सेलिब्रिटी नॅरेशन आपण करावं ATV न्यूजचं, ही मी तुम्हाला एक विनंती करतो आज. थँक्यू. चालेल, अगदी चालेल. मला अनुभव आहे. म्हणजे कसं की वडील पत्रकार होते, त्यामुळे वडील बातम्या लिहायची तर मी बघायची ना. म्हणजे वडिलांनी अशी बातमी लिहिली, अशी जाऊन आले ते. कधी कधी मी बऱ्याच वेळा वडिलांबरोबर जायची, पण एखाद्या इव्हेंटला जायची. मग तिकडून आल्यानंतर वडील बातमी लिहायचे, तर मग मी ती वाचत असायची. पण आता मला बातमी पण लिहिता येते, वाचता तर नक्कीच येईल. आज चुका दाखवले तुम्ही आमच्या त्यामुळे नक्की आवडेल मला बातम्या वाचायला. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ATV न्यूज 24 तास. कारण की थोड्या वेळातच डॉक्टर सुधाताई कांगरिया या स्वतः या ठिकाणी नॅरेशन देणार आहेत. थँक्यू.